नमस्कार पालघरकरांनो, मी डॉक्टर अमोल सूर्यवंशी, चिरळ हॉस्पिटल, पालघर. मी तुम्हाला आज एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तुमच्या घरात जर ही गोळी असेल, तर मग तुमचं बाळ धोक्यात असू शकतं. ही गोळी म्हणजे काय? तर तुमच्या घरामध्ये कापूर असेल, तुमच्या घरामध्ये डायबिटीजची गोळी असेल किंवा तुमच्या घरामध्ये बीपीची गोळी असेल, तर ही एक गोळी पण बालकांसाठी प्राणघातक ठरू शकते. आमच्याकडे अशा केसेस येतात की जे एक गोळी खाल्ल्यामुळे सुद्धा बाळ सिरियस झालेलं आहे. जसं की एक कापुराची एक गोळी खाल्ल्यानंतर बाळाला आकडी येते किंवा डायबिटीजची एक गोळी खाल्ल्यानंतर बाळाची शुगर खूप कमी होते आणि त्याला आकडी येते. तर त्यामुळे ह्या ज्या गोळी घरात असतील तर तुमच्यासाठी, खास करून तुमच्या पाल्यासाठी त्या प्राणघातक ठरू शकतात. तर लहान मुलं हे निसर्गतः क्युरियस मनाचे असतात. त्यामुळे त्या अशा गोळ्या तोंडात घालणे किंवा ह्या गोळ्या साखरेसारख्या समजून, जसं की कापूर साखरेसारखा दिसतो, त्यामुळं ते सहज ते तोंडात घालतात. किंवा केरोसिन, घरामध्ये कधी कधी केरोसिन असतं, कधी थिनर असतं, ते पण बाळाला पाण्यासारखं वाटू शकतो. आणि जनरली थिनर हे पाण्याच्या पिण्याच्या बाटलीमध्ये स्टोअर करतात, त्यामुळं ते बाळ ते ॲक्सिडेंटली पिऊ शकतं. तर ह्या केरोसिनचा एक घोट किंवा थिनरचा एक घोट पण बाळांसाठी प्राणघातक असू शकतो. तर अशा पॉइझनिंगच्या केसेस आमच्याकडे खूप येतात. तर अशा केसेसमध्ये लक्षणे काय दिसतात? बाळाला उलटी होणे, बाळाला चक्कर येणे, आकडी फिट येणे, बाळ बेशुद्ध होणे किंवा किडनी फेल्युअर किंवा कधी-कधी लिव्हर फेल्युअरचे केसेस पण येतात. त्यामुळे काय उपाययोजना करायची? तर बाळाला घरी कोणताही प्रथम उपचार द्यायचा नाही, उलटी करायची नाही, बाळाला लागलीच हॉस्पिटलमध्ये भरती करायचं आणि भरती केल्यानंतर तिथले डॉक्टर तुम्हाला इलाज सुरू करतील. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतात, त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन कसं करणार? ही औषधं बाळाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवायची, म्हणजे उंचावर ठेवायची. दुसरी गोष्ट, चाइल्ड प्रूफ कंटेनर येतात, त्याच्यामध्ये ही औषधं ठेवायची. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. धन्यवाद.